काँग्रेसचे नेते तातडीने नागपूरला रवाना झालेले आहेत। विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील हे नागपूरकडे रवाना झालेले आहेत। रात्री 9 वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक आहे। नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही बैठक आहे। उद्या विशाल पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मैत्रीपूर्ण लढत असं काही होणार नाही अशी चर्चा होतीच, तसंच झालं। पण आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज विशाल पाटील भरतील अशी चर्चा आहे। त्यामुळे लगेचच नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मोठे नेते रवाना झालेले आहेत नागपूरकडे। काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीची बैठक नागपूरमध्ये बोलावलेली आहे। विश्वजित कदम, विक्रम सावंत सुद्धा नागपूरकडे रवाना झालेत। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांना अधिक विचारूया। आसिफ, विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम आहेत, असं असताना त्यांची समजूत काढली जाईल का नेमकं काय घडेल? सुवर्ण गेल्या 8-15 दिवसापासून बघतोय की महाविकास आघाडीच्या जागेबाबत, सांगली लोकसभेबाबत जो तिढा कायम आहे तो कायम आहे। एकीकडे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे, परंतु काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक आहेत आणि ते बंद करण्याच्या तयारीत आहेत। उद्या ते फॉर्म अर्ज भरणार आहेत अपक्ष म्हणून। आणि त्याच पद्धतीने दुसरीकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विश्वजित कदम, विक्रम सावंत आणि जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना तातडीने नागपूरला बोलवलं आहे की त्यांची मनधरणी करणार की परत त्यांना हे करणार। परंतु वरिष्ठाकडून काँग्रेसच्या नेत्यांना दबाव येतोय की विशाल पाटील यांना माघार घ्यायला लावा, परंतु काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हे सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही तोडगा काढावा, यासाठी नागपूरला बोलवलेलं आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।